सध्या बदलापूर शहरामध्ये वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा या विषयावर शहरातील जनता अतिशय त्रस्त झाली असून नागरिकांना पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करून मिळावा यासाठी शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटना आक्रमक होऊन वीज वितरण कंपनी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला धारेवर धरत असल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळते। याचबाबत या दोन्ही समस्यांवर कायमचा उपाय काढण्यासाठी माजी नगराध्यक्ष राम पतकर हे शासनाकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत। बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राम पतकर यांनी शासनाकडे काही प्रस्ताव सादर केले असून त्याप्रमाणे कार्यवाही झाल्यास शहरातील वीज आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लागेल असा विश्वास राम पतकर यांनी व्यक्त केला आहे। बदलापूर शहरातील सध्याच्या घडीला सर्वात मोठी समस्या कुठली असेल तर ती पाण्याची समस्या। ऐन पावसाळ्यात अनियमित पाणी पुरवठ्यामुळे बदलापूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक मोर्चे या काळात मजिप्रावर गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगाने बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष राम पतकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती। विजेच्या संदर्भात असो किंवा रेड लाईन ब्लू लाईनच्या संदर्भात असो त्यांनी अनेक पत्रव्यवहार देवेंद्र फडणवीस यांच्याशी केला आहे। पाणी पुरवठ्या संदर्भात सुद्धा काही मागण्या त्यांनी केल्या आहेत। या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत माजी नगराध्यक्ष राम पतकर। सर, काय सांगाल, पाण्याचा प्रश्न सुद्धा तुम्ही मार्गाला लावायचा प्रयत्न करताय, काय माहिती देता? असं आहे, आपलं शहर हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे त्याची लोकसंख्येचं वाढ जी आहे ती प्रचंड आहे आणि आपण ज्याची डिझाईन करतो त्याचा अंदाज असतो ते सगळे अंदाज कोलमडलेले आहेत। आत्ताच आपली लोकसंख्या साधारण 5 लाखाच्या वर गेलेली आहे, कारण बदलापूर स्टेशन आहे, बदलापूर शहर हे पाण्यासाठी प्रसिद्ध आहे, उल्हास नदी लागून असल्यामुळे प्रसिद्ध आहे आणि चांगलं हवामान आहे। आणि म्हणून मी कधी असं म्हणतो की आपलं हे शहर आता लॉजिक बोर्डिंग आहे काय, यासाठी आपण त्याच्यामुळे एक संपूर्ण रिपोर्ट पाठवला होता आणि त्याच्यामुळे अमृत 2मध्ये म्हणजे तांत्रिक मंजुरी झाली। ती साधारण त्यावेळेस 242 कोटीची होती। ती तांत्रिक मंजुरी करून प्रशासकीय मान्यतेसाठी अमृत 2 योजना जी नरेंद्र मोदी साहेब प्राईम मिनिस्टरच्या फंडातून 15% कॉन्ट्रिब्युशन MGPचं आणि बाकी 85% सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्यावेळेस अंबरनाथची मंजूर झाली, भिवंडीची मंजूर झाली, परंतु बदलापूरची मात्र मंजूर नाही झाली। मला खूप वाईट वाटलं, परंतु त्यानंतर ती योजना नगरोत्तारमध्ये मंजूर करावी अशी सातत्याने मागणी मी करत होतो, परंतु ती पण मधल्या पिरियडमध्ये नगरपालिका निवडणुका लागल्या आणि आता महाराष्ट्र शासनाकडे मी ज्यावेळेस फॉलोअप करत होतो तगादा लावला होता की बाबा काय झालं, आता इलेक्शन झालं, आचारसंहिता संपली, आता का नाही मंजूर करत? कारण बदलापूरचं लोकसंख्या वाढते, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इम्प्रूव्ह केली पाहिजे। म्हणजे 260 कोटीची योजना जी आहे ती तांत्रिक मंजुरी करून नगरोत्तारमध्ये पाठवली, तर नगरोत्तारमध्ये योजना मंजूर करावी यासाठी मी तगादा लावला, पण त्यांनी शासनाने काही क्वेरी काढल्या। मी तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अधीक्षक अभियंत्याशी संपर्क साधला आणि क्वेरी तर त्याचा प्रश्न त्यांनी विचारला होता, तो प्रश्न कसा म्हणजे त्यातला मार्गी लावला। आता शासनाच्या दरबारी आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की बदलापूरलाही लोक राहतात, एकतर विजेचा प्रश्न आहे, आज तुम्ही झाडं लावली, झाडं वाढवली, त्याच्या फांद्या ओव्हरहेड लाईनला टच होतात, करंट वाढलेलं आहे। पूर्वी 5 ते 6 मेगावॅट वीज लागत होती पूर्वी, आणि आता ती 50च्या वर मेगावॅट वीज आपल्याकडे लागते। मोठ्या प्रमाणात करंट वाढलेला आहे, ट्रान्सफॉर्मरची संख्या कमी आहे, आपल्याला अंडरग्राऊंड केबलिंग करायचं आहे, ती जर झालं त्यामुळे फ्लक्च्युएशन होतं आणि एक्सप्रेस फीडर हा बंद झालेला आहे। त्याला ग्रामीण भागातला एक्सप्रेस फीडर काढून सेपरेट एक्सप्रेस फीडर आपण वॉटर सप्लायला द्यायला पाहिजे। आता ते काम झालं, आता ते मार्गी लागलं आहे, पण अशा प्रकारच्या मोठ्या योजना आणि पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम चांगली व्हावी, टाक्या असल्या पाहिजेत, लाईन चांगले असले पाहिजेत, पंपिंग स्टेशन चांगलं असलं पाहिजे। पाणी कम आहे का नाही, तर पाणी आत्ता MIDCचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला त्याप्रमाणे 5 MLDच्या ऐवजी 2.5 MLD आत्ता पाणी दिलं आहे, अजून एक 5 MLD दिलं। पोशीर धरण होणार आहे अशी अपेक्षा करू, 2-5 वर्ष लागेल, 7 वर्ष लागतील, पण धरण आता नक्की होणार आहे, कारण शासनाची मानसिकता आहे, शासन त्याचे सगळे सुरुवात केलेली आहे। प्रकल्प कसं होईल यासाठी मी तर त्यांना सांगितलं की युद्ध पातळीवरती करा, वॉर फुटिंगवरती करा,
असंही मी त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे शासनाने लक्ष घातलेलं आहे. परंतु पाण्याची डिस्ट्रिब्युशन सिस्टीम, जे पाणी आपल्याला मिळतं त्याचा लॉसेस कमी होईल आणि लोकांना पाणी 140 लिटर तरी मिळालं पाहिजे पर हेड, पर कॅपिटा. यासाठी योजना जी आहे ती अंमलात आणावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि मला असं वाटतं की लवकरच त्याला मंजुरी मिळेल आणि 260 कोटी योजनेसाठी आमचे सर्व आमदार खासदार यासाठी प्रयत्न करतील. मीही फॉलोअप करतो आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्याप्रमाणे आदेशही दिलेले आहे. येत्या काळामध्ये झाली तर माझी विनंती आहे की नंतर परत आचारसंहिता लागणार आहे. आता या 8 दिवसात झाली तर त्याचे टेंडर निघतील. टेंडर झाल्यानंतर ते कामाला सुरुवात होईल. की तसं फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे, तातडीने त्याला मान्यता द्यावी. आणि मला असं वाटतं की ते जर झालं, आपले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे, त्यांनी जर केलं तर मला असं वाटतं की तर पाण्याचा प्रश्नसुद्धा जो शिरगावला कमी आहे, कात्रबला कमी आहे, बाकी एरियामध्ये जास्त आहे, तो समतोल राहील. सगळ्यांना सारखं दिलं जाईल, लॉसेस कमी होतील, आहे ते पाणी लोकांना मिळू शकतं आणि त्यातसुद्धा पाण्याची टंचाई कमी होऊ शकते. आणि मग बाकी धरणं होतील, पाणी वाढवण्याचा प्रश्न आहे तोही होईल आणि कोटाही वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीसुद्धा आपण प्रयत्न करतो आहे. त्यामुळे तशी काही चिंता नाही आहे. परंतु डिस्ट्रिब्युशन सिस्टीम बरोबर नसल्यामुळे पाण्याचं आपण आणि वीज पुरवठा जे सारखं खंडित होत होता त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आता बऱ्यापैकी व्यवस्थित सुरळीत होईल अशी अपेक्षा करूया. आताच तुम्ही सांगितलं की काही काळ जाऊ शकतो ही योजना अंमलात आणण्यासाठी, परंतु सध्याच्या घडीला बघितलं तर पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात अनियमित होत असतो. काही ठिकाणी तर पाणीसुद्धा उपलब्ध नाही आहे. तर सध्याची ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाययोजना सुचवणार आहात का? सध्याची डिस्ट्रिब्युशन सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी जिथे पाणी कमी आहे, जिथे जास्त आहे तिथे कमी करून ज्यांना मिळत नाही त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे त्याला डिस्ट्रिब्युशन सिस्टीम, झोनिंग सिस्टीम केली पाहिजे आणि सगळ्यांना न्याय दिलं पाहिजे असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे. त्यातलं एक्सपर्ट म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही लक्ष घालून सगळ्यांना पाणी सारखं द्यावं अशी माझी विनंती आहे त्यांना. तर एकंदरीत मजीपर्यंत डिस्ट्रिब्युशन सिस्टीम आहे ती लवकरात लवकर योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी द्यावी आणि लवकरात लवकर ही योजना अंमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं राम पतकरांनी सांगितलं आहे. कॅमेरामन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.